राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहरातील आणि पुणे ग्रामीणचं मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल आणि माझ्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी झालं। कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व उत्साह स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच या कार्यालयाचं आम्ही उद्घाटन केलं असल्यामुळे राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रभक्तीच्या नंतर मग पक्षाची विचारसरणी या साऱ्या विचाराचा एक सुरेख असा मिलाप पुण्यनगरीमध्ये या ठिकाणी झाला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार ते आज महाराष्ट्रामध्ये प्रचंड लोकप्रियता त्यांच्या पाठीमागे उभी राहिली। त्याची दूरदृष्टी, प्रचंड राजकीय आणि विकासाची इच्छाशक्ती या बळावरती अभूतपूर्व असं यश आम्ही विधानसभेमध्ये प्राप्त करू शकलो। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सुद्धा महायुती म्हणून आम्ही सामोरं जाण्याचा विचार वरिष्ठ पातळीवरती जरूर त्या ठिकाणी करतो आहोत। पण त्या महानगरपालिकेमध्ये त्या जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचं आपल्या प्रमुख पदाधिकारी, विधानसभा सदस्य, पक्षाचे अध्यक्ष, माजी महापौर या सर्वांशी चर्चा करून आम्ही त्या संदर्भातला अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेणार। मी असं म्हटलं की राज्य पातळीवरती सगळ्या निवडणुका महायुती म्हणून लढाव्या असं समन्वय समितीच्या औपचारिक चर्चेमध्ये एक आम्ही निर्णयास्पद आलेलो आहोत। पण तरीही राज्यातल्या वेगवेगळ्या महापालिका, आता मुंबई महापालिका असेल, ठाणे असेल, पुणे असेल, संभाजीनगर, नागपूर, वेगवेगळ्या महापालिकेमध्ये वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे। अशा वेळेला तिथले पदाधिकारी, तिथले विधानसभा सदस्य यांचेही मत आम्ही जाणून घेऊ, भारतीय जनता पक्षाचं जाणून घेईल, शिवसेनेचं जाणून घेईल, समन्वय समितीमध्ये आम्ही बसू आणि मग तीन नेते जे आहेत देवेंद्रजी, अजितदादा आणि एकनाथराव या संदर्भातला योग्य तो निर्णय करू। कार्यालयाचं उद्घाटन झालंय, सगळे उमेदवारांनी टीका अशी केली की पॉश कार्यालय केले, कारण लोकही पॉश येतात तिथे तुमच्यासारखे पॉश आहे, पैसा आहे म्हणून एवढं मोठं कार्यालयाचं उद्घाटन होतं। सोन्याचं चमचा घेऊन आलेलं ना, मी ज्या खेड्यातून आलो त्याची जाण त्यांना असू शकणार आणि त्याची जाण असायला जरा एक मिनिट त्यांची जाण असायला, कारण मला 85ला राजीव गांधी या देशाचे पंतप्रधान आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असताना इंडियन नॅशनल काँग्रेसचं हाताचा पंजाच्या उमेदवारी मिळाली होती, त्याला त्यांचा जन्मही झाला नव्हता। त्यामुळे त्यांनी फारसा टीका आमच्या पॉशपणावरती किंवा कार्यालयावरती करण्याचा प्रयत्न करू नये। प्रत्येक कार्यालय आपापला नेता आपापल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असतो। पार्थ पवारांनी याच्यामध्ये मेहनत घेतली, त्याचा मला आनंद आहे। दादांचा पक्ष तुम्ही हायजॅक केला, म्हणजे कोकणच्या नेतृत्वाने ते सांगतो की त्यांना माझं आणि दादांचं अतूट असं नातं, ऋणानुबंधाचं संबंध हे त्यांना कधीच आवडलेले नव्हते। पहिल्यापासूनच त्यांच्या मनामध्ये द्वेष असं म्हणण्यापेक्षा, असूया असं म्हणण्यापेक्षा काही पूर्वग्रह दूषित त्यांची मानसिकता कदाचित असेल। मला काय फारसं त्याबद्दल काय मत व्यक्त करायचं नाही। दादांचं आणि माझं काय नातं आहे ते संबंध महाराष्ट्राला त्या ठिकाणी माहिती आहे, मला त्याच्यावरती काय स्पष्टीकरण करण्याची आवश्यकता नाही। सूरज चव्हाणच्या प्रकरणावरून आता टीका होत चालली। दादा पण म्हणाले की त्या बैठकीला दादा नव्हते, तुम्ही सूरज चव्हाणला घ्यायला लावलं, कारण लातूरमध्ये सगळा गोंधळ झाला, पण तुम्ही सगळा बघितला होता, तुम्ही त्या लोकांशी पण बोलला होता। सूरज चव्हाणला तुम्ही घेतलं की पक्षाने निर्णय? पक्षाच्या कोर ग्रुपने या संदर्भातला निर्णय घेतला। धन्यवाद। दादांचं असं स्टेटमेंट आलं की मला माहित नाही, मी माहिती घेऊन घेतो। दादा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, पक्षामध्ये सामूहिकरित्या निर्णय त्या ठिकाणी घेतले जात असतात। पक्षाच्या कोर ग्रुपने या संदर्भातला निर्णय घेतला। धन्यवाद। बरं, तुम्ही महापालिका आणि जेडपीचं कसं सोबत की आता पटेल साहेबांनी घोषितच केलं तुम्ही सगळ्या जागांची तयारी वगैरे? एक असं आहे की नियोजन करत असताना उद्या महायुती म्हणून निवडणूक लढताना सुद्धा तुम्हाला प्रभाग पद्धती 4 सदस्यांची असल्यामुळे सर्व जागांचा अभ्यास असला पाहिजे। त्यामध्ये 50% जागा आरक्षित असतील महिलांसाठी, 27% जागा ओबीसीसाठी आरक्षित असतील, काही ठिकाणी एससी साठी जागा आरक्षित असणार स्वाभाविकपणाने लोकसंख्येनुसार। त्या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास करून तयारी करा असं त्यांना सूचित करायचं होतं, वेगळं काही नाही। सोबळाचं नाही ना? एक असं आहे की मी मगाशी विस्तृतपणे सांगितलं की महायुतीच्या समन्वय समितीमध्ये या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढवाव्यात अशी आमची चर्चा झालेली आहे। तथापि राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात आणि वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे। अशा वेळेला त्याचा आम्ही आढावाही घेऊ, समन्वय समितीमध्ये बसू आणि मग अंतिम निर्णय हे 3 नेते त्या ठिकाणी घेतील। नाशिकमध्ये असं म्हणाले की नाशिकचा सगळा कारभार हा माझ्याकडे असणार आहे, मीच पाहणार आहे नाशिकचं सगळं, तर
अप्रत्यक्षरित्या त्यांनी पालकमंत्री पदावर पुन्हा दावा केलेला आहे. तुमच्या माहितीमध्ये नाशिक आणि रायगडचा पालकमंत्री पदाचा तिढा नेमका कधी सुटणार आहे आणि भुजबळांना पुन्हा पालकमंत्रीपद दिलं जाईल? हे बघा, भुजबळ साहेब काय कॉन्टेक्स्ट मध्ये बोलले, मी त्यांचं मत काय ऐकलेलं नाही. एक नक्की आहे की ते पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. दीर्घकाळ महाराष्ट्राच्या राजकारणात 1985 साली ते विधानसभेवरती निर्वाचित झाले. 2 वेळेला महापौर झाले. ते एकमेव नेते आहे. स्वाभाविकपणाने त्यांचं ते म्हणणं कदाचित पक्ष संघटनेच्या बाबतीमध्ये असू शकते. सरकारच्या बाबतीमध्ये पालकमंत्र्यांचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसून नाशिक आणि रायगडचा योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेतील. झाल्याचं माहिती नाही, असं नाही, असं होत नाही. ध्वजावंदनाच्या दृष्टीकोनातून सरकारने त्या संदर्भातला निर्णय घेतला. पालकमंत्र्यांचा निर्णय अजूनही अनिर्णित आहे. योग्य वेळेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भातला निर्णय नक्की घेतील. झेंडावंदन मिळालं ताईंना म्हणून मी ते सांगितलं की या 2 बाबी भिन्न आहेत. ध्वजारोहण करणं ज्या ठिकाणी पालकमंत्री नाही, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.